चला तर तुरीच्या शेंगा आल्यानंतर विदर्भात घरोघरी बनणारी अशी छान आपण तुरीच्या ओल्या दाण्यांची रस्साभाजी बघणार आहोत. तर त्यासाठी काय करायचं आहे, आपल्याला छान असे तुरीचे ओले दाणे काढून घ्यायचे आहेत. त्यानंतर आपल्याला थोडंसं तेल घालून तव्यावरती दाखवल्याप्रमाणे भाजून घ्यायचे. त्यानंतर थोडेसे साईडला ठेवून द्यायचे जेणेकरून थंड होतील. त्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 7 ते 8 लसूण पाकळ्या घालायच्या, 2 ते 3 हिरव्या मिरच्या, 1 चमचा जिरं घालायचं, थोडीशी फ्रेश कोथिंबीर घालायची आणि याचं छान एक वाटण बनवून घ्यायचं. नंतर त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला भाजलेले तुरीचे दाणे घालायचे आहे. थोडंसं पाणी घालायचं आणि याचं सुद्धा एक वाटण बनवून घ्यायचं. नंतर एक पॅन घ्यायचं, त्यामध्ये थोडंसं तेल घालून सुरुवातीला केलेलं वाटण घालायचं. त्यामध्ये थोडीशी हळद घालायची आणि हे छान तेलामध्ये परतून घ्यायचं. त्यानंतर त्यामध्ये तुरीच्या दाण्याचं सुद्धा वाटण घालायचं आणि हे सुद्धा तेल सुटेपर्यंत छान परतून घ्यायचं. नंतर त्यामध्ये आपल्याला गरजेनुसार गरम पाणी घालायचं आहे. वरतून चवीपुरतं मीठ घालायचं, कोथिंबीर घालायची आणि छान एक उकळी येऊ द्यायची. तर मस्त गरमागरम भाकरीसोबत सर्व्ह करा, एन्जॉय करा. सोबतच चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. चला तर तुरीच्या